जोशी तुम्ही मध्ये आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. यानंतर मॅच असेल ती वडोली बी आणि सलोनी 11 जय जलेश्वर वाडेकर. राजा जाधव पुरस्कृत सलोनी 11 जय जलेश्वर वाडेकर. दोन सामने सागाव संघाने जिंकलेत, म्हणजे सुपर 6 मध्ये दाखल झालेले आहेत. यानंतर 3 मॅचेस नंतर त्यांची चौथी मॅच, म्हणजे अजूनही 4 मॅचेस बाकी आहेत. चला फास्ट क्रिकेट खेळा. पहिले षटक घेऊन येतात, बघायचं कोण येते पहिले षटक घेऊन. तेजस मात्रे आहेत पहिले षटक घेऊन कोपरगाव एंड कडनं. सचिन म्हात्रे बघा सकाळी 6 वाजता घरी आले, मात्र तरी गावासाठी टीमसाठी खेळण्यासाठी आले आणि 2 मॅचेस सुद्धा जिंकलेले आहेत. त्यामुळे सचिन म्हात्रे थोडासा आराम करा आता. 3 मॅच नंतर तुमची मॅच लागेल. आशिषला ही संधी मिळाली आज. चला मॅच सुरू करायची. तेजस म्हात्रे पहिलं षटक घेऊन दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. सेकंडला तुषार पाटील, नोट सेकंडला ज्ञानेश्वर आणि तेजस म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. 2 सामने सागाव संघ जिंकून सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला. दोन वरती बघा, पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती 2, दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. गोलंदाज तुम्ही पाहताय तेजस म्हात्रे. मकर संक्रांत मध्ये ट्रॉफी मध्ये सुद्धा चमकला होता तेजस बॅटिंग बॉलिंग मध्ये. तेजस गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक होते, एक सिंगल मिळाली. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते ती 3 वरती. साहिलने सिंगलने खाते उघडले. साहिल पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या फिरतीली तिसरी मॅच. 2 सामने सागाव संघाने जिंकलेले आहेत. सुपर 6 मध्ये सागाव संघ क्वालिफाय झाले. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. वडवली बी आणि सलोनी 11 जय जलेश्वर वाडेकर. राजा जाधव पुरस्कृत. ऑन साइडला खेळायचं होतं. फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद झालेत. नक्कीच बाद आहेत फलंदाज पाहिजे स्वरूपात. एक्शन रिप्ले आपण पाहिलं, सुरुवातीला काय कळालं नव्हतं, असं वाटलं चेंडू लागलाय की नाही. ऑन साइडला खेळायचं होतं. फाईन लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत. थोडासा फुटबॉलचा प्रकार पाहायला मिळाला. 2 धावा इथे मिळालेत. दैदासला चेंडू मिळाला नाहीये. 2 धावा इथे मिळतील. पाच धावा दाखल करती. फटका चांगला आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी या मॅच मधला हा पहिला चौकार.
9 धावा पहिल्या षटकात आल्यात. तर पहिल्या षटकात 9 धावा आपल्या पाहायला मिळतात. दुसरं षटक घेऊन त्यात गोलंदाज शुभम संत येत आहेत. मोठा गाव एंडकडनं शुभमला तुम्ही पाहतायत गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला खेळायचं होतं, सिंगल मिळाली लेग बाईच्या स्वरूपात. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जुने डोंबिवली संघ प्रथम बॅटिंग करत असताना 2 गडी बाद 10. 5 षटकांची लढत. जयदेव स्ट्राईक एंडला येत आहेत. योग्य फेकी तुम्हाला पाहायला मिळते आणि इथे फलंदाज रनआउट. गरज होती का प्रश्न जरूर विचारला जाईल. पहिलीच रन्स घेताना फलंदाज रनआउट. चांगली गोलंदाजी करत असताना शुभमला तुम्ही पाहतायत. हा फटका चांगला आहे. कव्हरच्या वरून चेंडूला पाठवलाय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौदा धावा दापल गर्दी. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. मनोज पवार सरांचा इशारा येतोय. धावसंख्या 15. शुभम डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत ऋतिक. इथे सिंगल मिळाली. एकने धावसंख्या पुढे सरकते ती 16 वरती 3 गडी बाद. वरती 3 गडी बाद तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धावा. प्रथम फलंदाजी करत असताना जुने डोंबिवली संघ. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. पंचांचा इशारा काय ते पाहणं गरजेचं आहे. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
टेम्पो जो आलाय येऊ दे आतमध्ये. 2 मिनिटं मॅच थांबवायची. टेम्पो जो आलाय तो आतमध्ये येऊ द्या. म्हणजे दत्ता भोईर, परेश भोईर यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आज आयोजन समितीसाठी. 1 मिनिट तेजस फक्त. चला टेम्पो जरा लवकर या. वीस धावा झाल्यात. तेजस देत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. 2 षटकात 3 गडी बाद 20. अमोलच्या बॅटमधून एक रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार पाहिलाय. अमोल आणि साहिल ही जोडी, त्यांना माहिती आहे धावा. विलास भोईर सुद्धा सामना एन्जॉय करत असताना मोठा गावचे 20 धावा आपण कधी तुम्ही बांधतायत. तिसरं षटक. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. वडवली बी आणि वाडेकर. डॉट बॉल. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. थोडस दबाव पाहायला मिळतोय साहिल वरती, कारण की ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतायत. क्रिकेट असा खेळ आहे, दबावाखाली जाय तुम्ही खेळता तुमचा खेळ चांगला होत नाही. तेजस साईडला खेळायचं होतं, लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या ओमकार मोरे आम्हाला सांगत असताना 21. 3 गडी बाद. ओम शेलार येत आहेत आणि आमचे मित्र अतुल भोईर, भवानी स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर, जागृती स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. बॅटची कडा, झेल ड्रॉप, डॉट बॉल. बॉल डॉट आलाय. झेल जरी सुटला असेल मध्ये धाव आली नाहीये. त्याचे चांगली गोलंदाजी करत असताना 21 धावा 3 गडी बाद. 50-55 धावा कराव्या लागतील गावदेवी गिरिजामाता क्रिकेट संघ जुने डोंबिवलीला, कारण या खेळपट्टीवर धावा चेस करायला थोड्याशा कठीण जात आहेत. मागच्या मॅच मध्ये आयरे संघाला धावा 46 चेस झाल्या नाही 4 षटकांमध्ये. त्रिफाचित. तेजसने हेच तर पाहिले. फलंदाज वारंवार ऑफस्टंपच्या बाहेर शपल होत आहे, त्यामुळे लेग स्टंप उडवलाय. फलंदाज बाद. विकेट रेग्युलर इंटरव्ह्यूज मध्ये जात आहेत जुने डोंबिवलीच्या. धाबा बनवाव्या लागतील, कारण की समोर तुमच्या बीसीसी उसारकर चेस मास्टर संघ आहे. यावर्षी त्यांनी 77 चेस केले आहेत. यावर्षी त्यांनी 84 चेस केले आहेत. मध्ये प्रत्येक क्रीडांगण वेगळं असतं, प्रत्येक स्पर्धा वेगळी असते. इथून 50-55 चांगलं टार्गेट आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू पडल्यानंतर कदाचित लेग स्टंप मरून गेलाय, हेच पंच दर्शवत आहे. त्यामुळे डॉट बॉलची ती समाप्ती होईल. या ओव्हरमध्ये एकही धाव बॅटने दिली नाहीये तेजसने. एकमेव वाईड आलाय, एक विकेट आली. मी मगाशी उल्लेख केला, तेजस चमकला होता मकर संक्रांत ट्रॉफी 2025 मध्ये. इथे चेंडू हवेत आहे. जयदासने कॉल दिलाय, आता चूक होणार नाहीये हे सांगत असताना जयदासने एक चांगला झेल टिपला आणि फलंदाज बाद.
अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला परतलाय तो गावदेवी गिरजा माता क्रिकेट संघ जुनू डोंबिवलीचा आणि आता 7व्या क्रमांकावरती विशाल पाटील आलेत. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे त्यामुळे ड्रिंक्स ऍक्टिव्ह रेडी ठेवायचे मोठा गाव क्रिकेट संघ. या बॉल नंतर लगेच पाणी घेऊन जायचे आणि टॉस साठी उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. वडवली बी आणि सलोनी 11 जय जलेश्वर वाडेकर सिद्धू पाटील. तेजस डायरेक्ट हिट झालाय त्यामुळे निरंजन सावंत सरांनी हा निर्णय आता तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय आणि बघायचं आता अमोल सुरक्षित क्रीज मध्ये आहेत की नाही. पाणी घेऊन जा मैदानात. पाणी घेऊन जायचं लगेच. श्रेयस पाणी घेऊन जा लगेच. एसपी पॅनलचे पंच सचिन म्हात्रे 2 सामने जिंकलेत. अजित पुत्रन सर आपल्यासोबत जोडले जातील आणि बघायचं एक्झॅक्ट काय घडलंय मैदानामध्ये. दुसरी धाव पूर्ण झाली आहे की नाही हे चेक केलं जाईल आता. अजित पुत्रन सर आपण पाहतोय एसपी पॅनलचे पंच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. नोट आउट आहे. मनामध्ये शंका होती त्याचं निवारण करणं गरजेचं होतं. 2 धावा इथे मिळाल्या आहेत. ओमकार मोरेने ऑलरेडी 2 धावा ऍड केल्यात. धावसंख्या 23. आत्मविश्वास त्यांना माहिती आहे ना. फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचले. डीजे षटक घेऊन आहेत गोलंदाज निकेत पाटील. विशाल मात्र थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. अमित पाटील सुद्धा नाहीयेत. बरेचसे खेळाडू नाहीयेत. त्यांच्या अनुपस्थित मात्र खेळ चांगला झालाय. उसरकरचा गोलंदाजी चांगली झाली आहे. शॉर्ट थर्ड मॅनला मिलिंद आहेत. शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक वैभवला तुम्ही पाहतायत. म्हणजे यंगस्टर भरपूर आहेत. उसरकर गाव सुद्धा मोठं गाव आहे. खेळाडू भरपूर दिलेले आहेत. निकेत ऑन साइडला टर्न केलाय. गॅप भरपूर मोठी आहे. तेजस थोडेसे कॅज्युअल राहिले. तेजसला कदाचित असं वाटलं चेंडू मिळेल. थोडंसं थांबले ते सुरुवातीला आणि हा आलाय चौकार. चौकाराची नितांत गरज होती. अमोलच्या भाटमधून चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्या 27. जुनू डोंबिवली संघ एक्झॅक्टली काय करतोय या मॅच मध्ये लेगबाईचा इशारा आलाय. कोऑर्डिनेशन दिसत नाहीये. होम ग्राउंड मध्ये खेळतायत. घरच्या मैदानात खेळतायत मात्र थोडासा दबाव दिसतोय या टीम वरती. 28 वरती 5 विकेट गेलेत. सिद्धू पाटील यांचं आगमन झालंय. पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये असतील. कृष्णा मसाले स्पॉन्सर टी शर्ट. 28 वरती 5 विकेट. 4थं षटक प्रगतीपथावर आहे गोलंदाज निकेत पाटील. जे पांडुरंग संदेश सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक स्वागत. क्षेत्ररक्षक वेगाने धावत आले मात्र वर पाहिलं नाही त्यांनी. 2 धावा मिळालेत. हर्ष वेगाने धावले चेंडू बराच वेळ हवेत होता मात्र चेंडूकडे त्यांनी पाहिलं नाही. झेल तर नव्हताच मात्र कदाचित कठीण झेल असे मिळतात बऱ्याच वेळा. दोन्ही धावसंख्या ओमकार आम्हाला सांगत असताना 30 वरती 5 गडी बाद 30. 4थं षटक मार्गस्थ असताना 30 धावा तुम्हाला आपण कधी पाहायला मिळत आहेत. 30 धावा लागलेत. 30चं षटक 4थं षटक प्रगतीपथावर आहे. निकेत पाटील चांगली गोलंदाजी करत आहेत. मोठा गाव एंड कडनं राईट मोर द विकेट.
शफल झाले, फटका बनवलाय लॉंग लेगच्या दिशेने. फाईन लेगचे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. नाही, डीजे मास्टर चौकार नाही गेलाय. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 32 वरती 5 विकेट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 4थं षटक प्रगतीपथ असताना 5 षटकांची मॅच. पहिल्या फिरतीला तिसरा सामना. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. वडवली बी आणि वाडेकर, 2 चांगले संघ. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे आले मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक प्रथमेश. पत्तू कोणती चूक करत नाहीये फलंदाज. विशालची खेळी समाप्त. यश ठाकूर आलेत. ऑन साइडला खेळायचं होतं. एक सिंगल मिळाली. 4 षटकांचा खेळ संपलाय. 33 वरती 6 विकेट गेलेत. वडोली बीचे कॅप्टन टॉस साठी उपस्थित राहायचे संदेश. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. वडोली बी आणि सलोनी 11 जय जयलेश्वर वाडेकर. शेवटची मॅच असेल. गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल आपण पाहतोय ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. पंचाने वाईट बॉल घोषित केलाय. 1 ने धावसंख्या पुढे सरकते ती 34. 6 गडी बाद 34 अशी धावसंख्या आहे. 34 वरती 6 विकेट गेल्यात. शेवटचं षटक आहे ऋतिक. डायरेक्ट हिट. 34 वरती 7वा धक्का टीम जुनी डोंबिवलीला. ऋतिक, चांगला बॉल होता ऋतिकचा. 34 वरती 7 विकेट गेलेत. चला मैदानात बाईक मॅच सुरू असताना बाईक हाणू नका प्लीज. सामना सुरू आहे लक्षात घ्या. वाईट लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत.
2 धावा इथे मिळाल्यात. एक एक धावेसाठी संघर्ष करावा लागतो जुनी डोंबिवली संघाला या मॅच मध्ये. 36 वरती 7 विकेट गेलेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सर्वात कमी धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र बघायचं अजूनही 3 बॉल मध्ये 2 मोठे हिट आले तर कमबॅक होईल आणि तो प्रयत्न करेल. अमोल चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. या षटकाराची नितांत गरज होती जुनी डोंबिवली टीमला. धावा झाल्यात 42. 7 गडी बाद 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 50 झाली तर नक्कीच मजा येईल या मॅच मध्ये. करी पहिल्या मॅच मध्ये 44 धावा केल्या होत्या आयरेने, त्या चेस करून दिल्या नाही. दोन धावा इथे मिळालेत. 44. प्रणय पाटील आहेत 9 सेकंडला. .44 7 गडी बाद 44. शेवटचा बॉल शिल्लक आहे. दोन्ही कॅप्टन वडवली बी आणि बाडेकर. आई फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले. तेजस वेगाने आले. थ्रो फेकी तेजसची बघू शकता. मात्र 2 धावा पूर्ण झाल्या नाहीत असं वाटतं. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय त्यामुळे चेक करूया आणि त्यानंतर टार्गेट सेट होईल. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बॅटिंग करणारी टीम फलंदाजी रिव्ह्यू घेतलाय, हरकत नाही आहे. थर्ड अंपायर महेश किरण. आमच्यापर्यंत डिसिजन आलाय, मात्र पंचाने तो पोचवला तर अति चांगलं होतं. निरंजन सर या. नोट आउट आहे. आणि नक्कीच त्याला नाणेफेकीचा कौल करणार आहोत. वाडेकर विपक्ष वडवली बी या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या त्वरित. आणि ज्ञानेश्वर सर आपल्याला विनंती असेल आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. नाणेफेकीचा कौल होईल. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच. दोन्ही बिग फायटिंग टीम्स वाडेकर विपक्ष वडवली बी या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये मॅच होणार आहे. नाणेफेकीचा कौल करणार आहेत. येस, छापा कॉल केलाय आणि छापा इट इज. मान्यवरांचा धन्यवाद, थँक्यू सो मच. काय करणार आहात, काय डिसिजन आपलं असणार आहे? 5 षटकांची मॅच आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण करू आम्ही. फिल्डिंग करणार आहात आणि किती टार्गेट वरती रोखण्याचा प्रयत्न आपण करणार आहात? समोरचा संघ सुद्धा चांगला आहे वडवली बी, त्यांना आम्ही 50 ते 55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. आणि नक्कीच आपण एक लेजंड क्रिकेटर आहात. आपण अनेक वर्ष खूप चांगली कामगिरी आपल्या क्रिकेटला दिली, आपल्या ग्रामीण क्रिकेटला दिली आहे. आपल्याकडून एक छोटासा मेसेज, जे यंगस्टर आज भरपूर यंगस्टर्स अनेक संघांमध्ये खेळतात, सगळे ग्रामीणचे आपलेच संघ आहेत, तर त्या यंगस्टर्सला आपल्याकडून काय मेसेज आपण देणार आहात? नक्कीच यंगस्टरला मी माझ्याकडनं शुभेच्छा देणार, कारण की यंगस्टर आता खरंच खूप टॅलेंटेड खेळतात, चांगले सुद्धा खेळतात.
कारण आणि आपल्याकडे प्लॅटफॉर्म पण खूप चांगले चांगले आता निर्माण होतात आणि टुर्नामेंटसुद्धा चांगल्या चांगल्या होतात. यंगस्टरला एकच सांगेल, खरंच मोठ्या प्लेयरांची इज्जत करा आणि एकोप्याने जेवढा खेळाल तेवढा यंग प्लेयरांचा खेळ चांगला होईल. थँक्यू सो मच सर, धन्यवाद. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीम्सला पुढच्या मॅच साठी. खूप चांगला मेसेज, खूप चांगला संदेश आपल्याला यांनी दिलाय. यंगस्टर्सनी एकत्र राहून खेळणं गरजेचं आहे, एकत्र राहणं गरजेचं आहे. ग्रामीण क्रिकेट याला सर म्हटलं जातं. एकत्र राहा, एकजुटीने राहा, क्रिकेट देखील खेळा आणि अनेक कामं देखील त्या एका जुटीने करा. चला, दोन्ही बॅटर्स मैदानात या त्वरित. पंचांनी देखील मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. फिल्डिंग देखील सेट झाली आहे, क्षेत्ररक्षण देखील लागलंय जुन्या डोंबिवली संघाचं. जिंकण्यासाठी समीकरण असणार आहे 47 धावांच्या. 47 धावा इथून जिंकण्यासाठी उसरकर संघाला बनवायच्या. त्या 47 धावा इथून बनतायत का? त्या 47 धावा रोखण्याचा इथे प्रयत्न जुना डोंबिवली संघ करतोय. कारण पहिल्या मॅच मध्ये आपण असंच बघितलं, पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगली कामगिरी, अगदी 45 धावेचं संरक्षण आयरेगाव संघाने आपल्याला करून दाखवलं होतं. इथे काय घडतंय? चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असणार आहे. आणि जर उसरकर संघाचा आपण विचार केला तर उसरकर संघाला देखील संयमी खेळ करणं गरजेचं आहे. चांगल्या चेंडूवरती सन्मान द्या, खराब चेंडूवरती प्रहार करा. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे अमित जी यांच्याकडून. संपूर्ण संघाला विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे अमित जोशी यांच्याकडून, एक अमित पाटील यांच्याकडून. जयदेव जोशी आलेत बॉलिंग साठी. पहिलं षटक घेऊन नक्कीच हीच त्यांची ओळख आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी करतात. होम ग्राउंड देखील या संघाचा असणार आहे. बघा तो होम ग्राउंड. आता इथे 47 धावा थोड्याशा नक्कीच कमकुवत बघायला मिळतात आपल्याला. फायटिंग टोटल आहे हे देखील म्हणायला हरकत नाही. 5 षटकांची मॅच. पॉवर प्लेचं षटक निर्णायक. समोर देखील बॅटर्स केतन आणि ऋतिक आलेत. ह्या दोघांनी देखील चांगली कामगिरी अनेक वर्ष आपल्या संघासाठी केली, आपल्या टीमसाठी केली आहे. इथून उसरकर संघ जिंकायचा असेल तर तो संयम ठेवणं गरजेचं आहे, चांगल्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं आहे. आणि जर जुन्या डोंबिवली संघाचा विचार केला तर विकेट्स मिळवणं त्यांच्यासाठी गरजेचं असणार आहे. कारण बघा 7 विकेट्स इथे मिळाल्या होत्या उसरकर संघाला. जुनी डोंबिवली संघ जेव्हा बॅटिंग करत होता 46 बनवल्या, 47चं लक्ष ठेवलं. थोडंसं स्पीडअप करायचं. चला मॅचला ऑन करा. मॅच ऑन करायची. यानंतर देखील अजून एक बिग फायटिंग मॅच, वाडेकर विपक्ष वडवली बी, अशी ही बिग फायटिंग मॅच असणार आहे. सगळ्यात मॅच कडे फर्स्ट बॉल, पहिला चेंडू दुसऱ्या सत्रातील. पहिला चेंडूवरती वेग, प्रचंड वेग होता. या खेळपट्टीचा अभ्यास या खेळाडूकडे आहे. त्या अभ्यासाचा वापर चांगला केलाय जयदेव. चांगली गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू अगदी आपल्या वेगेवरती स्वार झाल्यात. गुडलँडच्या स्पॉटवरती चेंडू लँड होतोय. अतिरिक्त उसई मिळते. राईज अँड सरप्राईज म्हटलं जातं, तसंच राईज अँड सरप्राईज करतायत बॅटरला. ऋतिक स्ट्रायकिंग एंडला. ऋतिक वर्सेस जयदेव अशी ही लढत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने. प्रचंड वेग आहे, वेगेवरती स्वार झाले. चेंडू पडल्यानंतर अजून गतिशील होतोय आणि अजून एक डॉट बॉल येतोय. पॉवर प्लेचं षटक निर्णायक दोन्ही टीम साठी असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर 8 ते 9 धावा आल्या, एकही विकेट गमावली नाही तर नक्कीच उसरकर संघाच्या नावावरती पॉवर प्ले लागू शकतो. पण जर जुन्या डोंबिवली संघाचा विचार केला तर जयदेव यांनी आतापर्यंत 2 चेंडू सुरेख हाताळल्यात. अजून 4 चेंडू उर्वरित चांगले हाताळणं गरजेचं आहे. पुढील चेंडू यावेळी देखील बाहेर आहे का? तर यस, यावेळी त्या पॉपिंग क्रिसच्या हलकासा बाहेर चेंडू निघून जातोय. वाईट बॉल येतोय. वारंवार प्रयत्न जयदेव एकच राहिलाय की त्या आर्क पासून, त्या स्लॉट पासून चेंडू लांब ठेवायचा. त्या स्लॉट पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी थोडीसा अतिरिक्त बाहेर चेंडू निघाला. थोडासा स्विंग देखील होतोय. चेंडू देखील नवीन आहे. त्या चेंडूवरती निव्याचे चेंडू आपण बघतो ज्यावरती फर देखील थोडंसं चांगला बघायला मिळतोय आपल्याला. यावेळी अप्रतिम फटका बघायला मिळतोय. अगदी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. भिरकवण्याचा प्रयत्न केला. इनसाइड आउटचा फटका. चेंडू निघून गेलाय. दन 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 करत सीमारेषा पार येतोय चौकार ऋतिकच्या बॅट मधून.
एकदा त्याच ऑफ स्टंपच्या बाहेरच्या लाईनवरती अटॅक करण्याचा प्रयत्न आहे. यावेळी इनसाइड आउटचा चांगला फटका खेळलाय. नेक्स्ट बॉल स्विच केलाय, थोडासा पॉपिंग क्रिसचा यूज केलाय, इस्तेमाल केलाय, चेंडूला डिस्पॅच केलाय, स्कोअर लाईक सीमेच्या बाहेर. ह्यूज हँडसम मोठा षटकार, 6 धावा देऊन जाणारा ऋतिकच्या बॅट मधून. बॉबिंग क्रीजचा वापर करणं किती गरजेचं आहे. शफल झालाय, थोडस आतमध्ये आलाय, शफल होऊन पायावरती चेंडू बनवून त्या चेंडूला षटकारासाठी वसूल केला. नेक्स्ट बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. इथे संयम ठेवणं तेवढंच गरजेचं असतं. स्विच हिटचा प्रयत्न केला, डॉट बॉल आला, जयदेवचा कमबॅक करणं गरजेचं होतं. जयदेवने देखील तो हलकासा थोडासा कमबॅक करून दिला. धावा झाल्या धावफलकावरती, 11 धावा झाल्या धावफलकावरती. आणि या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय, एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिले 2 चेंडू जयदेवनी सुरेख हाताळले होते, त्यानंतर ऋतिकचा देखील कमबॅक आलाय. 2 चेंडूवरती 10 धावा वसूल केल्यात. नेक्स्ट बॉल यावेळी हलक्या हाताने फक्त टॅप केला चेंडूला. धावचीची शक्यता, डायरेक्ट हिट आवश्यक होती, पण फेकी अतिरिक्त बघायला मी इथे 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न नाही केलाय कारण चांगला बॅकअप तिथे केलाय, खूप चांगला बॅकअप केलाय. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न केला होता, विकेट मिळवणं गरजेचं होतं, विकेट मिळाली नाहीये. 2 धावा इथे मिळणार, त्या 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उसरगर संघ 13 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. हातामध्ये चेंडू सोपवला कॅप्टननी. बघूयात ज्ञानेश्वर आता कशी गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 धावा त्या पहिल्या षटकामध्ये आल्यात, आणि समीकरणाचा विचार केला तर 24 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. चेंडू प्रति जर आपण षटकांचा विचार केला, जर धावांचा विचार केला तर 10 धावा फक्त आता अतिरिक्त वरती आहेत चेंडूंच्या. 24 चेंडू आणि 34 धावा इथे बघायला मिळतात जिंकण्यासाठी समीकरण उसरकर संघाचं. ज्ञानेश्वर जोशी गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू वरती मिस्टामिक स्ट्रोक आहे, तरी देखील चेंडू इथे थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे, फाईन लेग रिजनला निवडलाय, बॅटची कडा लागताय, चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. साथ देतीये, बहादूर सारख्या लढल्यात, किस्मतनी साथ दिली, चौकार वसूल केला. यावेळी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू हाताला. यावेळी लाईन अप्रतिम होती, याच लाईनीवरती गोलंदाजी करत राहणं गरजेचं आहे. बघा डॉट चेंडू फेकणं गरजेचं आहे. जुने डोंबिवली संघाचा विचार केला, डॉट चेंडू नक्कीच तो प्रेशर, तो दडपण क्रिएट करू शकतो, त्या दडपणाखाली विकेट्स मिळू शकतात. नेक्स्ट बॉल यावेळी बिग हिट केलाय, पुन्हा एकदा कट केलाय चेंडूला. पॉइंट आणि गलीच्या रिजन मधून चेंडू नक्कीच निघून चाललाय, तरी देखील बघता बघता इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. त्या 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे सरसावतोय. धावा झाल्यात धावफलकावरती, 19 धावा झाल्यात धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. P2चं दुसरं षटक इथे सुरू आहे, ज्या P2च्या दुसऱ्या षटकामध्ये आपण 3 खेळाडू तैनात करू शकतो. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ आहे, काव कॉर्नर आहे आणि डीप मिड विकेट आहे. यावेळी देखील बॉडीला टर्न केलं होतं, थोडासा स्वीप करण्याचा प्रयत्न. अलॉंग द ग्राउंड चेंडू चाललाय, ऑन रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एका धावेवरती फेकी देखील तेवढीच अप्रतिम केली आहे. 1 धाव इथे मिळते. 20 धावा झाल्यात धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि जयदेवने नक्कीच क्षमास हवी, ज्ञानेश्वरने देखील खूप चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवरती तो चौकार आला, तो देखील मिस टायमिंग होता, प्रॉपर कनेक्शन झालेलं नव्हतं, तरी देखील चांगलं कमबॅक केलंय. 20 धावा धावफलकावर. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, फक्त ड्रिल केलाय चेंडूला आणि अगदी समोर सेफ रिजन मानलं जाणार गोलंदाजाच्या डोक्यावरून अजून एक चौकार वसूल करतात.
चौकाराच्या साह्याने धावफलक देखील धावत आहे. 24 धावा झाल्या धावफलकावरती. 24 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा अजून एक इनसाइड आउटचा लाजवाब देखना फटका बघायला मिळतोय. पुन्हा एकदा ऋतिकच्या बॅट मधून डोळ्यांचं पार न फेडणारा हा फटका. वाईडीज यॉर्करचा वापर केला होता. हेलिकॉप्टर शॉट 4 धावांचा. अमोल येतात गोलंदाजी मार्कवरती आणि इथून अमोलला चांगली गोलंदाजी करणं, डॉट चेंडू फेकणं गरजेचं आहे. 18 चेंडू जिंकण्यासाठी समीकरण अजूनही 19 धावांचं आहे. 18 चेंडू 19 धावांचं समीकरण असताना प्रथम बॅटिंग करत असताना जुना डोंबिवली संघाने 7 गडी गमावले होते. म्हणजे 18 धावा देखील चालू शकतात. बॉल टू बॉलची मॅच आता बघायला मिळते, पण बॉल टू बॉलच्या मॅचेस नेहमी एक्साइटिंग असतात असं म्हटलं जातं. बघूयात काय घडतंय. 18 चेंडू 19 धावांचं समीकरण. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला ड्रिल केला. अगदी पुढ्यातला चेंडू होता. एलिव्हेशन दिलेलं नाही अजिबात. इथे धावचीची शक्यता असणार आहे आणि यस बॅटर इथे आउट होणार आहे. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मिळाली आहे जुना डोंबिवली संघाला. पहिला मोठा झटका इथे लागतोय उसरगर संघाला. अठरा धावांची आवश्यकता आहे. ते 18 धावा बनवणं देखील कठीण बनवू शकतात, कारण चांगली गोलंदाजी इथून करणं गरजेचं आहे अमोलला. अमोल गोलंदाजी मार्कवरती. विकेट तर मिळाली आहे. पार्टनरशिप ब्रेक करणं गरजेचं होतं. तो एक मोमेंटम असतो, तो मोमेंटम ब्रेक करणं गरजेचं होतं. तो मोमेंटम इथे नक्कीच ब्रेक झाला. जुनी डोंबिवली संघ आता इथून त्यांचा कमबॅक होतोय का? उसरगर संघाचा विचार केला तर त्यांच्यासाठी सामना इथून सोपा आहे. एखाद दुसरा षटकार किंवा चौकार मॅच मध्ये त्यांना पूर्णपणे वर्चस्व आपलं गाजवू शकतात, पण इथून गोलंदाजी चांगलं करणं तेवढंच गरजेचं आहे. शुभम आलेत बॅटिंगसाठी. नेक्स्ट बॉल. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेज, झेलची शक्यता. खेळाडू आहे. कॅच कंप्लीट केली आहे. 2 चेंडूंवरती 2 विकेट्स नक्कीच मिळत आहेत इथे. आणि जुन्या डोंबिवली संघाचा हा देखील कमबॅकची चाहूल आहे का? येस डीजे. जी आवश्यकता होती ती आवश्यकता नक्कीच इथे अमोलने करून दाखवलंय. विकेट मिळाली. पहिल्या चेंडूवरती धावचित स्वरूपाने ते सांघिक यश मिळालं, त्या संघाला यश मिळालं आणि इथे अमोलला देखील यश मिळत आहे. बघा, बॅटर आउट झाले होते. आउट झाल्यानंतर पार्टनरशिप ब्रेक झाली होती. पुढ्यातला चेंडू होता. जर या चेंडूवरती अगदी संयम ठेवलं असतं, हलक्या हाताने फक्त एकारी दुहेरी धाव्यांसाठी खेळले असते तरी देखील मॅचचं समीकरण मोठं नाहीये, पण आता इथून ते समीकरण ठेवणं तेवढंच गरजेचं असणार आहे. समीकरण काय तर 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे गोलंदाजांनी 2 चेंडूंवरती फक्त 1 धाव दिली आहे. 16 चेंडू 18 धावा, 2 गडी सलामीला आलेले दोन्ही बॅटर्स आता तंबूच्या आश्रयामध्ये परत गेलेत. अमोल गोलंदाजी मार्कवरती. यावेळी देखील हलक्या हाताने चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. शॉर्ट पॉइंट वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकाच धावेवरती रोखून ठेवले. आता इथून झगडतायत, लढतायत, फाईट करतायत जुनी डोंबिवली संघाचा देखील हा हलकाचा थोडासा कमबॅक इथे बघायला मिळतोय आपल्याला, कारण अमोल चांगली गोलंदाजी करतोय. उसरगर संघाचा विचार केला तर असा संयमी खेळ करणं, एकेरी दुहेरी धावा प्रत्येक चेंडूवरती घेतला तरी देखील सामना त्यांच्यासाठी थोडासा इझी म्हणावा लागेल.
15 चेंडू आणि 17चं समीकरण असणाऱ्या मैदानामध्ये 15 चेंडू 17 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या उसरगर संघाला त्या 17 धावांना रोखायचा प्रयत्न इथे करतायत जुना डोंबिवली संघ. स्ट्रॅटेजीज बनवणं गरजेचं आहे, डावपेच आखणं गरजेचं आहे. ते डावपेच आखल्या जात आहेत. तुषार पाटील जे यशांच्या मागे यष्टीरक्षण करतायत, टीमची लीडिंग देखील सुप्रतिम करतात. शुभम स्ट्रायकिंग एंडला आहेत, डावखुरे हाताचे बॅटर आहेत. यावेळी पहिला चेंडू आलाय, पहिल्या चेंडूवरती सुवेछेडचा लाजवाब, प्रेक्षणीय, दर्शनीय, उल्लेखनीय, डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका. आणि जिथे आपण म्हणत होतो कमबॅक होतोय का, त्या कमबॅक वरती इथे अल्पविराम लावलाय शुभमनी. पहिल्या चेंडूवरती सुवेछेडचा षटकार केलाय वसूल. थँक्यू, धन्यवाद. षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे. समीकरण आता नक्कीच सोपं झालंय. समीकरण आलंय 14 चेंडू आणि 11 धावांवरती. 14 चेंडू 11 धावा. पहिला चेंडू फेस करत असताना कॉन्फिडन्स किती चांगला या बॅटरकडे. नेक्स्ट बॉल. यावेळी फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, चांगली गोलंदाजी केली आहे. गोलंदाजांनी देखील तो कमबॅक करून दिलाय. षटकारानंतर डॉट बॉल आणलाय. आता तरी समीकरण काय, 13 चेंडू आणि 11 धावांचं अजूनही समीकरण असणार आहे. डॉट बॉल आलाय. 13 चेंडू 11 धावा. हा चेंडू निर्णायक दोन्ही टीम साठी असणार आहे. 13 चेंडू 11 धावा. अमोल गोलंदाजी मार्क वरती. यावेळी यॉर्करचा वापर केला. पंचांकडे लाऊड अपील नक्कीच होते. पंचांनी अपील फेटाळून लावली आहे इथे. आणि लेग बाय स्वरूपाची ही धाव असणार आहे, म्हणजे शुभमच्या नाही तर संघाच्या खात्यामध्ये ही धाव जाईल. तरी देखील मॅच अजूनही इंटरेस्टिंग आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या 10 धावा. चेंडू शिल्लक आहेत 12 धावा. 12 चेंडू आणि 10 धावांचा आवश्यक. लक्ष इथे असणार आहे उसरगर संघ. शुभम स्ट्रायकिंग एंडला आलाय. शुभमने अगदी पहिल्या चेंडूवरती स्विच हिट केला होता. यावेळी पुन्हा एकदा फॉलिंग स्लिप करण्याचा प्रयत्न केला आणि डॉट बॉल आलाय. महत्वाचं काय, महत्वाचा डॉट बॉल येणार. तो डॉट बॉल नक्कीच टाकला अगदी पहिल्या चेंडूवरती. यशनी डॉट बॉल आलाय. 11 चेंडू आणि 10 धावेचं समीकरण 9 देखील चालू शकतात, कारण 7 गडी गमावले होते जुन्या डोंबिवली संघाने आणि उसरगर संघाने आतापर्यंत फक्त 2 गडी गमावल्यात. 11 चेंडू आणि 10 धाव्यांवरती मॅच आली. यावेळी फुल टॉस चेंडू होता. पंचांकडे दाद नक्कीच मागतायत आणि यस पंचांनी दाद उचलून धरली. वाईट बॉल येणार आहे. वाईट बॉल आलाय. इथून अशा चुका करणं अमोल यश यांना टाळावं लागणार आहे, कारण हे 12 चेंडू खूप निर्णायक आहेत. इथून मॅचचा तो टोन सेट होईल, तो मोमेंटम सेट होईल आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवायच्या ते देखील आपल्याला कळणार आहे. वाईट बॉल आला. त्यानंतर अजून एक चांगला फटका बघायला मिळतोय. पायावरती चेंडू होता. हलक्या हाताने फटका मनगटाच्या साहाय्याने स्कोअर लेग वरती चेंडूला स्वीप केला. एक धाव इथे देखील मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चांगलं बॅकअप देखील तिथे बघायला मिळतं. एक धाव इथे मिळेल तर एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे. जिंकण्यासाठी समीकरण आता शिल्लक आहे 10 चेंडू आणि बनवायच्यात 8 धावा. 10 चेंडू 8 धावेंवरती मॅच. स्ट्रायकिंग एंडला तेजस बघायला मिळतात आपल्याला.
10 चेंडू 8 धावा. यश गोलंदाजी मार्क वरती. यश ठाकूर यांना चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. चांगली बॅटिंग करणं देखील तेजस यांना गरजेचं असणार आहे. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न केला. कव्हर्स वरती शतरक्षक आहेत आणि नोमॅन्स लँड मध्ये चेंडू. 2 धावा इथे बघता बघता कंप्लीट झाल्यात. या 2 धावा नक्कीच मॅच मध्ये शिरकाव करून देणार आहे उसरगर संघाचा. कारण आता समीकरण नक्कीच सोपं झालंय. 9 चेंडू जिंकण्यासाठी फक्त 6 धाव्यांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 6 धावा. कमबॅक होतंय का? क्रिकेट हा खेळ निश्चितेचा असतो, त्यामध्ये अनेक वेळेस कमबॅक देखील बघितलेत आपण. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट फाईन लेग वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज स्वतः तैनात होते. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फक्त 5 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. 8 चेंडू आणि 5 धाव्यांची आवश्यकता. 3.75 ची सरासरी इथून मेंटेन करावी लागणार आहे. फक्त 5 धावा म्हणजे एक बिग हिट, एक मोठा फटका, मॅच फिनिश होऊ शकते. पण इथून जुन्या डोंबिवली संघाचा विचार केला तर काहीतरी मॅजिकल करावा लागणार आहे. विकेट्स घ्यावे लागतील. विकेटचा प्रयत्न केला. चेंडूचा आणि बॅटचा लाजवाब संपर्क झालाय. हा फक्त षटकार नाहीये तर हा आग उगळणारा षटकार आहे. शुभमच्या बॅट मधून पुढच्या फेरीमध्ये नेण्यासाठी हा षटकार असणार आहे. मॅच फिनिश केली आहे आपल्या षटकाराने. मॅच जिंकली आहे उसरगर संघाने.